हे रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुन्हा आपल्या मूळ विषय चांगदेव पासष्टीचा. आत्तापर्यंत जवळपास सात ओव्यापर्यंत निरूपण झालं आपलं. आपण मागच्या वेळेस पाहिले ते परमाणूंच्या मांदिया पृथ्वीपणे न वेचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवेना जो. या परमेश्वराच्या स्फूर्तीनेच या सगळ्या घटना सगळ्या जगामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. जशा कळाचैनी पांघरुणे चंद्रमा हरपून येणे. चंद्राला वेगवेगळ्या कला प्राप्त होतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत पूर्ण रूपाने पौर्णिमेला तो दिसतो आणि हळूहळू त्याच्या कला या लहान लहान होत जातात. शेवटी अमावस्येच्या दिवशी तो चंद्रसुद्धा आपल्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जसा वन्नी दीपपणे आन नोहे. वन्नी म्हणजे अग्नी आग आणि दिव्याची पण उष्णता ही जी आहे त्यामध्ये काही फरक नाही. तसं या ठिकाणी जरी त्या चंद्राच्या कला कमी जास्त होत असल्या तरी मूळ चंद्रामध्ये कुठलाही फरक पडत नाही. तसं परब्रह्माच्या ठिकाणी कुठलाही विकार न होता परब्रह्म वेगवेगळ्या रूपाने आपल्यासमोर नटलेलं आहे हे ज्ञानी माणसाला दिसतं. पण अज्ञानी माणसाला जीव जगत आणि परमात्मा या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. जो अज्ञानी आहे त्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही, पण जो ज्ञानी आहे त्याला प्रत्येक ठिकाणी तोच परमात्मा नटलेला आहे हे दिसतं. जसं आपण मागे पाहिलं की एखादा दगड असला, एखादी वस्तू असली तर अज्ञानी माणूस पायानेच ती सरकवून ठेवतो, पण जो ज्ञानी आहे तो मात्र ती आपल्या हाताने उचलून तो बाजूला ठेवेल. हा फरक आहे, कारण त्यांची दृष्टी वेगळी असते. आपली दृष्टी ही सांसारिक दृष्टी आहे, लौकिकाची दृष्टी आहे. आता मी नेहमी विचार करतो, ह्या जो चांगदेव पासष्टी ग्रंथ आहे त्यामध्ये समजा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उपदेश केला असता तर त्याने काय लिहिलं असतं. तर मला असं वाटतं की हे एवढं सगळं वेदांताची भाषा जी चांगदेव पासष्टीमध्ये आहे ती न सांगता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं असतं की तुझं मन जप करताना एकाग्र होत नाही. मग जप करताना देवासमोर बस, हातात माळ घे आणि हळूहळू एक एक नाम घेत जा. मग ते नाम कुठलंही असो आणि अशी नाम घेण्याची सवय झाली म्हणजे त्या ठिकाणी देवासमोर बसल्यावर त्या नामामध्ये खरं म्हणजे तू रंगून जाशील आणि असा रंगशील की या प्रपंचाचा विसर हळूहळू पडत जाईल. आता आपली आतुरता अशी असते की 2 महिने झाले, 2 वर्ष झाले, माझ्यात काहीच नाही फरक पडला. तेव्हा पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतील, अरे अशीच साधना असते की अशीच जशी तू करत गेलास तर हळूहळू तुला त्याचा अनुभव येत जाईल. आणि जेव्हा अनुभव येईल तेव्हा या दृश्यामधलं तुझं जे प्रेम आहे ते हळूहळू कमी होत आहे हे तुझ्या दृष्टीस पडेल. आणि जेव्हा दृश्याचं प्रेम कमी होईल तेव्हा अदृश्य जो आहे त्याकडे तुझं जास्तीत जास्त लक्ष राहील आणि त्याकडे लक्ष केंद्रित करणं म्हणजेच सगळ्या साधनांची परिपूर्तता आहे. आणि मग एकदा अदृश्य शक्ती जी आहे ती आपल्या लक्षात आली म्हणजे आपला देहभाव गेला आणि आत्मस्थिती आपल्याजवळ आली की मग आपल्याला ही चांगदेव पासष्टी तुला समजायला सोपं जाईल असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतील. म्हणजे सर्वसाधारण माणसाला ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ते सर्वसाधारण पातळीवर सांगतात. पण चांगदेव महाराज जे आहेत ते उच्च पातळीवरचे संत होते, उच्च पातळीवरचे साधक होते, हठयोगी होते आणि त्यांच्याकडे सर्व सिद्धी होत्या, सर्व गोष्टी होत्या, परमार्थातल्या सगळ्या संकल्पना त्यांना स्पष्ट होत्या. पण त्यांच्या ठिकाणी एकच होता की त्या साधनेचा अहंकार जो आहे तो त्यांच्या ठिकाणी होता आणि मी काहीतरी मोठा आहे हा जो भाव त्यांच्या ठिकाणी होता तो भाव जावा म्हणून जीव जगत आणि परमात्मा जे आहे
त्याचं स्वरूप काय हे सांगण्यासाठी आणि मग माझा आणि त्या परमात्म्याचा काय संबंध हे सांगण्यासाठी ही चांगदेव पासष्टी भगवंताने त्या ठिकाणी तो म्हणजे उपदेश जो आहे तो या पत्राच्या रूपाने त्याने केलेला आहे. म्हणून आपण आता जे पाहत होतो की म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे. म्हणजे ही चांगदेव पासष्टी कशाच्या निमित्ताने आहे की म्हणून अविद्या निमित्ते म्हणजे अविद्या आपल्याकडे आहे आणि म्हणून मला हे सगळं सांगावं लागत आहे की दृश्य दृष्टत्व हे जे आहे आणि ते दृश्य पाहणं या ज्या 3 क्रिया आहेत. दृश्य म्हणजे समोर दिसणारं, दृष्टा म्हणजे मी पाहणारा आणि ही जी क्रिया आहे त्याला दर्शन म्हणतो आपण. पण त्यामुळे ही ओवी 8वी जी ओवी आहे चांगदेव पासष्टी ही अत्यंत अवघड अशी ओवी आहे वेदांताच्या दृष्टीने. पण ते म्हणतात की या सगळ्या दृष्टीने ही जी परिभाषा आहे वेदांतातले जे शब्द आहेत ते बाजूला काढले आणि त्याचा अर्थ आपण पाहू गेलो तर आपल्याला हळूहळू या गोष्टी समजू लागतील. पण त्यासाठी आपलं मन एकाग्र करून जसं आपण टी व्ही पाहतो जुन्या काळी जे रेडिओ होते ते रेडिओ त्याचं जर रिसेप्शन चांगलं नसेल तर बाहेरच्या ज्या लहरी आहेत वायुमंडळातील त्या लहरी त्या कॅच करत नाही आणि ते कॅच करत नसल्यामुळे आपल्याला स्पष्टपणे रेडिओवरचा आवाज ऐकू येत नाही, टी व्हीवरचं आपल्याला बरोबर दिसत नाही. याचं कारण एकच आहे की त्या लहरींशी आपण एकरूप झालेलो नाही. तसं या परमात्म्याच्या लहरीशी जीव जो आहे तो एकरूप होत नाही आणि तो एकरूप होण्यासाठी सर्व साधना आहेत आणि त्या साधना जसं आपल्या परिपक्व होत जातील तसं परमात्म्याशी आपलं बोलणं सहजपणे घडेल असं ज्ञानेश्वर महाराज चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेवांना समजावून सांगतात. आता याची सुरुवात या ओवींचीच आहे. म्हणून म्हणजे जसं ज्ञानेश्वरमध्ये आपण पाहतो तैसा, म्हणून, आता हे जे शब्द आहेत हे तिन्ही शब्द जेव्हा एखाद्या ओवीमध्ये येतात तेव्हा त्याचा अर्थ की हा विषय आत्तापर्यंत मागे सांगून झालेला आहे आणि मग म्हणतात आता म्हणजे मागच्या सगळ्या रेफरन्समध्ये आता जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी तत्त्वज्ञान सांगितलेलं असतं आणि ते अजून अधिक समजावं, सिद्धांत समजावा म्हणून आता ते सिद्धांत सांगतात. तसं इथे म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेचे असे. म्हणजे भगवंतापासून जग निर्माण झालं. आता हे जे जग आहे ते त्याच्यापासून भिन्न आहे का ते आणि परमात्मा एकच आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे. त्याचं उत्तर या पूर्ण चांगदेव पासष्टीमध्ये दिलेलं आहे. शंकराचार्यांनी जो मायावाद सांगितला, जी माया आहे ती मायेचं स्वरूप आणि त्या मायेला कसं पार करायचं शंकराचार्य सांगतात आणि आपले माऊली ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते चिद्विलासवाद सांगतात. चिद्विलासवाद म्हणजे या ठिकाणी परमात्म्यापासून निर्माण झालेले जे जग आहे ते जग, त्या जगामध्ये जी जी गोष्ट मी पाहतो, जी जी गोष्ट मी अनुभवतो, ज्या ज्या घटना घडत आहेत हे सगळं त्याच्या सत्तेने घडत आहेत, तोच त्या ठिकाणी मला दिसतो असा भाव माणसाच्या मनात होणं म्हणजे तो चिद्विलासवाद ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते म्हणजे जर अविद्या असेल तरच या गोष्टी आहेत. जसं आपण अगोदरच्या विवेचनामध्ये पाहिलं की सूर्योदय, सूर्यास्त, दुपारचा प्रखर असा सूर्य, या सगळ्या ज्या अवस्था आहेत सूर्याच्या त्या आपल्या दृष्टीने आहेत. पण परमेश्वराच्या दृष्टीने, भगवंताच्या दृष्टीने, त्या सूर्याच्या दृष्टीने आपण विचार केला तर सूर्याला जर विचारलं की अंधकार आहे का, अंधार आहे का, प्रकाश आहे का, उजेड आहे का, असं म्हटलं तर सूर्य म्हणतो की ते मी आहे ते नेणे म्हणजे ते मला काही माहीत नाही, पण जे आहे ते भगवंताच्या सत्तेने आहे. अंधकार काही काय असतो हे सुद्धा मला माहीत नाही त्या आणि तसाच प्रकाश काय असतो हे सुद्धा मला माहीत नाही, कारण त्या सूर्याच्या अवस्थेतून आपण विचार केलेला नसतो. आपण आपल्या फुटपट्टीने ते मोजायला जातो आणि म्हणून आपली ती चूक आहे. तर ती आपली फुटपट्टी जी आहे ती कशाची आहे, ती अविद्याची आहे. अविद्यानिमित्त असल्यामुळे दृश्य, दृष्ट आणि दर्शन या 3 गोष्टी आपल्याला दिसतात. पण ज्यांच्या ठिकाणी खरं ज्ञान आहे, जे आत्मस्थितीमध्ये स्थित आहेत, असे जे सत्पुरुष आहेत त्यांच्यासाठी दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी ते केव्हाच ओलांडून गेलेले असतात. भगवान रामकृष्ण परमहंस एक जीवन विकासमध्ये मागे कविता आली होती. आता त्यावेळेस काय आपलं अविद्येमुळे ती कविता लिहून घ्यावं ही सुद्धा बुद्धी नाही झाली, पण ती कविता खूप चांगली होती. त्याच्यामध्ये एक ओवी होती की ऐसा पागल पुजारी पाहिला का,
म्हणजे असा वेडा पुजारी कालीमातेचा कधी तुम्ही पाहिला आहे का? अशा प्रकारे ते राजा भोगावकर म्हणून नागपूरचे आहेत, त्यांनी ती कविता लिहिली होती आणि रामकृष्ण परमहंसाची अवस्था जी आहे देवीची पूजा करतानाचा ती त्यांनी सांगितलेली होती. शिवो भूत्वा शिवम यजेत, म्हणजे स्वतः शिव होऊन शिवाचीच आराधना करा असं ते म्हणतात. तर आपले ठाकूर जे आहेत रामकृष्ण परमहंस, हे जेव्हा पूजा करायचे कालीमातेचे, तर तेव्हा ते पूजेमध्ये गंध वगैरे उगाळायचे आणि गंध त्या कालीमातेला लावल्यानंतर त्या पूजेमध्ये एवढे तल्लीन होऊन जायचे की ते गंध स्वतःच्या कपाळावर सुद्धा लावायचे. आरती केली तर देवाची जशी आरती करतो तशी स्वतःची पण आरती उतरून घ्यायची. देवाला एखादा नैवेद्य दाखवायचा असेल तर त्या भावाशी ते इतके कुरूप व्हायचे की त्या देवीला नैवेद्य दाखवायचं एखाद्या वेळेस विसरू नाही जाईल, पण स्वतःच नैवेद्य दाखवायचे स्वतःलाच. आणि आता देवीने तो नैवेद्य खाल्ला असा विचार करून तो नैवेद्य स्वतःच खाऊन टाकायचा. म्हणजे ज्ञानीपुरुषाला जग हे जे आहे ते आपल्यापासून भिन्न आहे, की मी भक्त आहे, मी कालीमातेची भक्ती करतो आणि हे भक्त आणि भक्ती यांच्यातलं जे नातं आहे ते नातं असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्रिपुटी आहे, पण खरं त्यांच्या आत्मस्थिती अशी आहे की मी आणि कालीमाता वेगळी नाहीच. आणि म्हणून शिवो भूत्वा शिवम यजेत. आणि यालाच आपले समर्थ असं म्हणतात की आता समोर जर दृश्यच नसेल, समोर मला काही पाहायलाच काही नसेल, तर मग मी द्रष्टा होणारच नाही आणि दर्शन ही गोष्टसुद्धा नाही. आणि म्हणून समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये आहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. या रघुराजाची भेट जी आहे ती अखंड होत असते, पण त्याचा आपल्याला म्हणजे तो स्पर्शच नसतो किंवा तो अनुभवसुद्धा नसतो आणि ते आपल्याला पूर्वसुकृताने ते पुण्य आपल्याजवळ नसतं, तेवढी आपली पाहण्याची पात्रतासुद्धा नसते. आणि म्हणून आपल्याला मना सांडिरे मीपणाचा वियोग, मीपणा जो आहे, मीपण कोणाशीच नच आहे, ते एके भगवंते कैसेनेच आहे. मी पण आपल्यामध्येच आपण मी तू म्हणून आपण भांडणं करतो आणि भगवंताकडे एवढं सगळं ऐश्वर असताना त्याच्यासमोर जर आपण मी करत बसलो तर तो हे कसं सहन करणार आहे. म्हणून मीपणा सांडूनी राहे तोची साधू. आणि म्हणून की वस्तुतः मी दृश्यही नाही आणि दृष्टा पण नाही. जे काय असेल तर ते काही आपण दृष्टत्व जे आहे त्या सापेक्षतेने, रिलेटिव्हिटी आपण जो म्हणतो आईन्स्टाईनचे, त्या सिद्धांताप्रमाणे मी दृश्य आहे दृष्ट आहे असं आपण म्हणतो. म्हणून ज्ञानेश्वरीत दासबोधात ती ओवी आहे, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, दृष्टा दृष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंज मीपणाचा. अशी एक ओवी आहे. तर ती ओवी पहा कशी आहे ती, की पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, पदार्थ ज्ञान म्हणजे या जगामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्याबद्दलचं ज्ञान समर्थाने ज्ञानदशकामध्ये दिलेलं आहे. नाना वल्लींची परीक्षा, नाना वृक्षांची परीक्षा, नाना धातूंची परीक्षा, नाना रसायनांची परीक्षा, ह्या सगळ्या परीक्षेला ज्ञान म्हणतात. पण ते ज्ञान हे फक्त लौकिकातलं आहे, पण ते परमेश्वराला पोचण्यासाठी अजिबात उपयोगाचं नाही, हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. ही जी ओवी आहे हीच ओवी चांगदेव पासष्टीचं पूर्ण सारांशाची ओवी आहे. की या ठिकाणी ते सांगतात की या चांगदेव महाराजांना की तू या दृष्टीने माझ्याकडे पहा, मी कोणीतरी योगी आहे आणि मी या छोट्याशा 15 वर्षाच्या ज्ञानेश्वरांना भेटायला आलो हो, असा अहंकार घेऊन तू या ठिकाणी येऊ नको. जर तुला यायचं असेल तर तू या दृश्याच्या, या शरीराच्या म्हणजे काय म्हणतो बांधलेलं गाठोडं जे आहे ते गाठोडं तू उकलून टाक, या गाठोड्याचा निराश कर आणि आत्मस्थितीमध्ये ये. आणि आत्मस्थिती आल्यावर तुला असं दिसेल की तू आणि मी दोघे एकच आहोत, आत्मरूपाने आपण सगळे एकच आहोत हे तुला दिसेल. आणि हे दिसण्यासाठी म्हणून तुझ्यासाठी ही चांगदेव पासष्टी मी सांगितलेले आहे. तर ते म्हणतात की या ठिकाणी की हीच गोपींची सुद्धा ही अशीच अवस्था होती की मागे दृश्यच नाही तर मग आपण आपल्या स्वरूपाने राहतो. ज्ञानेश्वर म्हणतात की एका गोष्टीवरून दृष्टी काढली आणि ती दृष्टी आपण दुसऱ्या गोष्टीकडे आपण वळवली आपण दृष्टी. आता हा मधला जो काळ असतो, समोर मला एक भांडं दिसत आहे, त्याच्या बाजूला एक बाटली दिसत आहे, तर ते भांडं पाहिल्यानंतर आणि बाजूची वस्तू दिसेपर्यंतचा मधला जो काळ असतो, त्या मधल्या काळातसुद्धा आपण दृष्टाच असतो. कोणत्या अर्थाने की तो मधला जो काळ असतो त्या ठिकाणी आपण आपले विचार जे आहेत ते आपल्या मनामध्ये सुरूच असतात, पण ते विचारसुद्धा नष्ट झाले पाहिजे, त्याला आपण म्हणतो उन्मनी अवस्था. आणि ही जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे आपला स्वरूपबोध,
स्वरूपबोध जो आहे त्या स्वरूप जे आहे या सगळ्या गोष्टी कोणासाठी आहेत तर त्या अज्ञानी माणसासाठी आहेत. पण परब्रह्माच्या दृष्टीने संतांच्या दृष्टीने जे स्वरूपबोधाने स्थित आहेत त्यांच्या दृष्टीने हा भेद कुठल्याही प्रकारचा नाही. म्हणून मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहम तेषो अस्थितः. मीच सगळीकडे आहे असं जे 9व्या अध्यायात सांगतात ते सुद्धा याच प्रकारे आहे. या ठिकाणी पुन्हा पुन्हा ते दृष्टांत नेहमी येतात, कारण ती गोष्ट एकच गोष्ट 4-4दा सांगितली तरी पण लोकांच्या लक्षात राहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी रिपिटेशन जे आहे, दुरुक्ती जी आहे ती संतांनी केलेली आहे. तो दुरुक्तीचा दोष नाही, पण आपल्या भक्तांना आपल्या लोकांना हे सगळं स्पष्टपणे कळावं म्हणून एकच गोष्ट ते आपल्याला समजेपर्यंत पुन्हा पुन्हा सांगतात. ते म्हणतात जसे वस्त्रामध्ये एका तंतूखेरीज दुसरं काहीच नाही. आपण स्वेटर असतं, आपण स्वेटर घालतो, हिवाळ्याचे दिवस आहेत, लहान मुलं बसल्या बसल्या त्या स्वेटरमधला एखादा धागा बाहेर आला तर ते मुलं काय करतात ते ओढतात. आणि ओढलं की मग काय होतं, अगदी ओढून ताणून ते ओढतात, मुलं त्यांचा खेळ खेळतात. पण मुळामध्ये ते स्वेटर तयार केलेलं असतं ते सगळं ती लोकर विणून ते स्वेटर तयार होतं. पण तेव्हा तो धागा ओढतात तेव्हा तो धागा हळूहळू सुट्टा होत जातो. आणि इतका सुट्टा होतो की काही वेळानंतर ते स्वेटरच्या रूपामध्ये राहत नाही. म्हणजे त्याचा आकार, रूप, रंग, त्याचं नाम हे जे आहे हे सगळं त्यामध्ये निघून जातं. आणि मग काय उरतं ते फक्त धागा उरतो. तसा जेवी नाम मात्र लुगडे, पुढच्या ओळीमध्ये म्हणतात एरवी सूतची ते उघडे, का माती मृद भांडे जयापरी. तर यामध्ये ते सांगतात की या ठिकाणी जे लुगडं म्हणजे वस्त्र, त्या लुगडाच्या वस्त्रामध्ये जे जे काय असतं त्याच्यामध्ये की आपण ते गाणं आहे पहा, जगाच्या पाठीवर एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. म्हणजे एक सुख आहे पण त्यासाठी 100 दुःखाचे धागे आपल्याला ओलांडून जावं लागतं तेव्हा ते सुख मिळतं या प्रपंचामध्ये. आणि ते पण सुख मिळण्याची शाश्वती नाही. पण जर आपण हे लक्षात घेतलं की या वस्त्रामध्ये वस्त्र घडी असेपर्यंत त्याची किंमत नसते, पण जेव्हा आपण ते अंगावर घालतो तेव्हा त्याला खरं म्हणजे आनंद जो आहे तो आपल्याला मिळतो. दृष्टीने आपण ते वस्त्र जरी घडी घातलेलं दिसलं, लुगडं म्हणा, वस्त्र म्हणा, कापड म्हणा, त्याची घडी असेल तोपर्यंत त्याचा आनंद नाही. पण ती जेव्हा घडी उकलते तेव्हा त्याचा आनंद आहे. जेव्हा आपण एखाद्या कळीकडे पाहतो, झाडावरच्या फुलाची कळी असते, ती कळीच्या अवस्थामध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दलचं प्रेम आणि आकर्षण नसतं. पण एखाद्या दिवशी सकाळी गेल्यानंतर पाहिल्यावर जेव्हा त्या कळीतून अगदी छानपैकी फूल उमरलेलं टवटवीत असं आपल्याला दिसतं, त्याचा सुगंध दिसतो, तेव्हा मग ते आपल्याला आकर्षण घेतं, ते आपल्याला आवडायला लागतं. तसा हे परब्रह्म जे आहे ते परब्रह्म आपल्याला अज्ञानी माणसाला असो ते स्पष्टपणे दिसत नाही. पण त्याचा भास जो आहे, त्याचा जो प्रत्यय जो आहे, अनुभव जो आहे त्या परब्रह्माचा आपल्याला केव्हा येतो, जेव्हा आपण अशा गोष्टी पाहतो तेव्हा. साधा दगड समोर असेल तर तेवढं प्रेम वाटत नाही, पण तीच भगवंताची मूर्ती असेल, ती मूर्ती कोणत्या देवाची आहे हे सुद्धा माहीत नसेल तरी पण आपोआप आपण त्या ठिकाणी हात जोडतो आणि नतमस्तक होतो. कशामुळे की त्या रूपाचं आपल्याला आकर्षण आहे, त्या रूपाची आपल्याला सवय आहे. आणि म्हणून नुसतं साधं चिन्ह काढलं, त्या तिरुपतीच्या देवाचं जे चिन्ह असतं कपाळावरचं गंध, ते असं सारखं काढतात आणि मध्ये एक रेघ असते पांढऱ्या रंगाची. असं नुसतं चित्र जरी काढलं, 3च रेषा काढल्या आणि त्या काढल्याबरोबर ते पाहिल्याबरोबर आपल्याला तिरुपतीच्या व्यंकटेशाची म्हणजे आठवण होती. कारण आपल्या मनाने ते आपल्या मनामध्ये पक्कं केलेलं असतं की असं जेव्हा दिसेल तेव्हा ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून ते असं गंध कोणाचंही आपण दिसलं, अनेक ठिकाणी आपण टी व्हीवर पाहतो दक्षिणेतले जे पुजारी असतात ते त्या पद्धतीने गंध लावतात. म्हणून ते गंध दिसलं की आपल्या मनात येतं की अरे हे तिकडचे तिरुपतीकडचे पुजारी आहेत. म्हणून तसं या ठिकाणी का माती मृद भांडे जयापरी, माती आणि त्या मातीतून निर्माण झालेले भांडे जे आहेत ते जरी वेगवेगळे दिसले असले तरी त्या मातीच्या दृष्टीने विचार केला तर ते भांडे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पण तीच माती वेगवेगळ्या स्वरूपात आहे. आता माती आणि भांडे किंवा रांधण याच्याबद्दलचं एक गोष्ट, त्याच्यामध्ये थोडे लिमिटेशन्स आहेत. गावात एखाद्या खेडेगावात गेलो, कुंभाराचं घर दिसलं, कुंभाराकडे माती आहे, 2-3 पोते भरलेले आहेत. जाताना आपल्याला दिसतं की तो कुंभार त्या चाकावर फिरून फिरून त्या ठिकाणी ते भांडे किंवा ते घट किंवा घडे तयार करत आहेत. 2 तासांनी जेव्हा आपण येतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचं काम संपलेलं असतं. त्याला जर विचारलं काम का संपलं
तर तो म्हणतो ती माती संपली. म्हणजे हे घट निर्माण होण्याचं निमित्त जी ती माती होती ते निमित्त संपलं आणि म्हणून त्याचं कार्य संपलं. पण भगवंताचं असं नाही. त्या ठिकाणी त्याचं जे निमित्त आहे ते संपत नाही, त्याचं कार्य पण संपत नाही आणि हे अखंडित अखंडित भेटी रघुराज योग म्हणजे अखंडितपणे ह्या परमेश्वराची भेट साधकाला अखंडितपणे होत असते. फक्त आपण त्या पातळीवर गेलेलो नसतो आणि म्हणून आपल्याला ते दिसत नाही. हा परमेश्वरच सगळीकडे नटलेला आहे हे आपल्याला तसा अनुभव येत नाही. म्हणून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये आहे, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. म्हणजे असा साधुबोध म्हणजे आत्मस्थिती, अशी आत्मबुद्धी ज्याच्या ठिकाणी असेल तो साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे असा साधुबोध झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, आता आमचं जे उरलेलं आयुष्य आहे ते सगळं इतरांसाठी आहे. म्हणून आता ते इतरांसाठी खर्च करणं, इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या उन्नतीसाठी खर्च करणं एवढंच एक आमचं काम राहिलेलं आहे. आता संसाराच्या रूपाने आता आम्हाला काहीच काम नाही. पाणी जेवते माळी जेवते नेले तेवते निवांतचे गेले. की ते पाटामध्ये जेव्हा पाणी सोडतात शेतकरी लोक, तेव्हा त्या पाण्याला स्वतःचा असा धर्म नसतो. त्या पाण्याचं एकच असतं की तो माळी जसं जसं वाट दाखवेल त्या त्या वाटेने ते वाहत जायचं, एवढंच त्यांच्या ठिकाणी असतं. तसं संसारामध्ये परमेश्वराच्या कृपेने चांगली गोष्ट असो किंवा वाईट घटना असो, या दोन्ही घटना त्यांचा परिणाम आपल्या आत्मस्थितीवर न होऊ देता जो सुख आणि दुःख यांच्याकडे समत्वाने पाहतो तो खरा साधू आहे. त्याला खरा साधुबोध झाला असं म्हणावं लागेल. म्हणून प्रापंचिक माणसाने कुठलीही परिस्थिती असली तरी नाम सदा बोलावे गावे, जनासे सांगावे, हा ते बोध बोलतात. आज आपल्या गोंधळेकर महाराजांची पुण्यतिथी आहे हे आपण सगळे जाणतो. पण याच गोंधळेकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दुसरे आपले रंगनाथ महाराज आहेत. रंगनाथ महाराज निगडीकर जे समर्थ पंचरत्नातील एक श्रेष्ठ असे संत आहेत. त्यांची भक्ती ही दत्ताची होती आणि वैराग्य होतं, पण वैराग्याबरोबर भोगसुद्धा त्यांच्याबरोबर होते. ते म्हणजे कसे की एखादा राजा कसा राहील अशा पद्धतीने ते राहायचे. अंगावर भरपूर सोनं, हातात तलवार, पाठीमागे ती ढाल, अशा ह्याच्यात ते नेहमी सगळीकडे फिरायचे. त्यांचीसुद्धा आजच पुण्यतिथी आहे. आपण गोंधळ्याला जेव्हा जातो इथून महाराष्ट्र एक्सप्रेसने, तेव्हा कोरेगावला आपण उतरतो आणि गोंधळ्याला जातो. त्या कोरेगावापासून 6-7 किलोमीटर अंतरावर हे निगडी नावाचं ठिकाण आहे. आणि त्यांचं काय म्हणजे पूर्वीची जी आठवण असते माणसाला, जन्म घेतला तरी मागच्या जन्माची जी आठवण असते, त्यांना महर्षी व्यासाने सांगितलेलं होतं की कलियुगामध्ये जेव्हा तुझा अवतार होईल तेव्हा तुझा घोडा ज्या ठिकाणी दगडावर रुतून बसेल, चिखलात घोडा रुततो हे आपल्याला माहिती आहे, पण दगडावर जिथे तू घोड्याचा पाय जो आहे तो रुतून बसेल त्या ठिकाणी तू वस्ती कर. आणि असं त्यांच्या आयुष्यात झाल्यामुळे त्या ठिकाणी निगडीला त्या एका दगडावर त्यांचा घोड्याचा पाय पडला, तेव्हा तो पाय त्या दगडावर रुतून बसला आणि त्या ठिकाणी समाधी घेण्याचा निर्णय त्याने केला. निर्गुणपुरी असं त्याचं नाव आहे, त्याला आज निगडी असं म्हणतो. तर या रंगनाथ महाराजांचं पण चरित्र जे आहे ते तेवढंच चांगलं आहे. पुढे केव्हा तरी वेळ मिळाला तर रंगनाथ महाराजांबद्दल आपण विचार करूया. आज त्या दोघांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सहज त्यांची आठवण झाली म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण पुन्हा आपल्या गोष्टीकडे येऊ. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतचीचे उघडे, का माती मृद भांडे जया परी. म्हणजे आता समजा आपण आरसा आहे की समोर आरसा असेल तर माझं रूप मला त्या आरशामध्ये दिसणार आहे. आणि जेव्हा माझं रूप मी पाहतो तेव्हा बिंब म्हणजे मी, माझा चेहरा, प्रतिबिंब म्हणजे आरशात जे रूप दिसतं ते प्रतिबिंब आणि ती पाहण्याची क्रिया. आता ही जी त्रिपुटी आहे ती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तो आरसा समोर आहे तोपर्यंत. त्या आरशाच्या मागे असलेला जो पारा आहे तो खरडून काढला तर माझं रूप त्यामध्ये मला दिसणार नाही. म्हणून दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही एकरूप होणं याला त्या त्रिपुटीच्या पलीकडे जाणं आहे. पण आपण त्यामध्ये रंगून जातो आरशामध्ये पाहताना, कारण ते आरशामध्ये पाहणं हे आपली देहबुद्धी वाढवत असतं. पण त्या आरशामध्ये पाहताना जे साधू पुरुष आहेत, सत्पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी आरशामध्ये पाहिल्यानंतर त्यांना हेच दिसतं की आतमध्ये जो आहे त्यापेक्षा मी जो आहे तोच महत्त्वाचा आहे. नेह नानास्ति किंचन,
की या जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये तोच परमेश्वर मीच आहे हे त्याला समजतं. आणि म्हणून जो असा भगवंताचा भक्त असेल तो मात्र सगळ्यांची नम्रतेने राहील, नेहमी सर्वांचे गोड भाषण करेल, सर्वांबद्दल आदर आणि प्रेम बाळगेल, हे सगळं सांगतात. आणि म्हणून आपल्या गीतेमध्ये सुद्धा 18व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते. म्हणजे अहंकृती, अहंकार, मी करणार आहे, करता मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. म्हणून या ठिकाणी एक दृष्टांत देतात की एक मोठा तरंग, मोठी लाट आली की आत्तापर्यंत असणाऱ्या ज्या लहान लहान लाटा होत्या त्या लाटा सगळ्या त्या नाहीशा होत्यात आणि मोठी लाट जी आहे त्या लहान लाटांना मारून टाकते, त्यांना नष्ट करते. पण या ठिकाणी मोठ्या तरंगाने त्या लहान लाटांना मारलं असंही होत नाही आणि नवीन तरंग निर्माण झाले असंही होत नाही. हे कोणासाठी आहे? जो ज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी तो सागर एवढा अथांग पसरलेला आहे आणि हे लाटा लहान आणि मोठी हे जे आहे हे पुन्हा त्याचं हे मायाच आहे ही. अशा दृष्टीने त्याकडे पाहिलं तर साधू पुरुषांचं लक्ष त्या अथांग सागराकडे असतं. आणि म्हणून उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते, म्हणून असे एक ओवी ते आपल्या ज्ञानेश्वरमध्ये. आता पुढची ओवी जी आहे, तेवी दृष्टा दृश्य दशे अतीत दृंग मात्र जे असे त्याची दृष्टा दृश्य मिसे केवळ होय. आता ही सगळी वेदांताची भाषा आहे. ती 65 सूत्र जी आहे ती या पत्रामधून सांगितलेली आहे. मूळ विषय आपला जो आहे जो पूर्ण 36 ओव्यांमधला मुख्य विषय जो आहे की परमात्मापासून हे विश्व निर्माण झालं, मग तो परमात्मा आणि हे विश्व वेगळं आहे का तोच परमात्मा या विश्वामध्ये सगळीकडे आहे, यासाठी पहिल्या 36 ओव्या आहेत. आता ज्ञानदेव आणि चांगदेव दोघांच्या नावामध्ये देव आहे, दोघेही योगी आहेत. ज्ञानदेवांनी आपल्या योगाला भक्तीची जोड दिलेली आहे, ज्ञानाची जोड दिली आहे. आणि चांगदेव महाराज जे आहेत ते केवळ योगी होते आणि त्यांना पराभक्तीचा उपदेश व्हावा म्हणून ही चांगदेव पासष्टी सांगितलेले आहे. आता पूर्ण बोध जेव्हा होईल तेव्हा विश्वाकडे पाहिलं तर जीव जगत आणि परमात्मा एकच आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून विश्व हे दृश्य निर्माण करून स्वतःकडे दृष्टत्व घेतो. म्हणजे हे दृश्य हे विश्व जे आहे ते परमेश्वराने निर्माण केलं आणि परमेश्वर हा दृष्टा होतो आणि विश्व हे दृश्य होतं आणि परमेश्वर या जगाकडे पाहतो. आता हे जे पाहणं आहे हे कसं आहे आणि त्यातून आपल्याला कसा बोध घ्यायचा हे आपल्याला आता खरं शिकायला पाहिजे. आपण त्यामध्ये आधी दृश्य निर्माण झाले का आधी दृष्टा निर्माण झाला हा एक प्रश्न येतो. म्हणजे समोरचं दृश्य आधी झालं का दृष्टा निर्माण झाला. त्याबद्दल गीतेमधला श्लोक आहे, क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. म्हणजे द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. म्हणजे तेवी दृष्टा दृश्य दशे, दशे म्हणजे अवस्था, अतीत दृंग मात्र जे असे त्याची दृष्टा दृष्ट मिसे केवळ होय. म्हणजे ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वन्नी काष्ट जळून या स्वये जळे. आता लाकूड जो आहे त्या लाकडामध्ये अग्नी आहे, पण जोपर्यंत तो प्रदीप्त होत नाही, जोपर्यंत तो प्रगट होत नाही त्या अग्नीचा अनुभव आपल्याला येत नाही. आणि एकदा तो प्रगट झाला म्हणजे ते काष्ट आहे ते सुद्धा जळून त्यामध्ये एकरूप होऊन जातं. तसं अज्ञान हे ज्ञानामुळे गेलं पाहिजे आणि ज्ञानाने कीर्तिमुखत्व आपल्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञान होणार नाही आणि ते घालवण्यासाठी साधना केली पाहिजे. म्हणून दृश्य होते म्हणून मी दृष्टा होतो, पण दृश्य समोरचं नसेल तर मग मी दृष्टा कसं होणार आणि हे दर्शन कसं होणार. आणि म्हणून या ठिकाणी चांगले दृष्टांत दिलेले आहेत की त्या दृष्टांतामध्ये ते म्हणतात की तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. सर्वच्या सर्व परमार्थ या एका ओवीमध्ये भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातल्या 19व्या ओवीमध्ये तो त्या ठिकाणी दिलेला आहे. तेवी दृष्टा दृश्य दशे अतीत दृंग मात्र दृश्य मात्र असे तेची दृष्टा दृष्ट मिसे केवळ होय. आता 11वी ओवी जी आहे या पूर्ण चांगदेव पासष्टीमध्ये अनेक ओव्यांमध्ये अलंकार आणि सोने, माती आणि त्याचे भांडे, लुगडं आणि सूत हे उदाहरणं अनेक प्रकारे 30 उदाहरणं पुन्हा पुन्हा सांगितलेले आहेत. तेवी म्हणजे अलंकार येणे नामे असे जे निखिलन हेमे. आता अलंकार जो आहे
तो अलंकार कशापासून निर्माण झाला? निखिल हेमे. निखिल म्हणजे शुद्ध अशा सोने, हेम म्हणजे सोनं. शुद्ध अशा सोन्यापासून हे अलंकार निर्माण झाले. आता जोपर्यंत शुद्ध सोनं आहे एका दगडाच्या रूपामध्ये, सोन्याचा दगड आहे, तोपर्यंत आपल्याला हा मला दगड आवडतो आणि तो आवडत नाही असं आपण म्हणत नाही. पण त्याचा एकदा अलंकार झाला की माणसाच्या मनामध्ये द्वैत येतं आणि हा आवडतो तो आवडत नाही. ते मागचा दागिना मला आवडत नव्हता आणि खूप दिवस झाले तो काही घातलेला आहे मी, त्यामुळे आता तो बदलावा म्हणून मी तो सोनाराकडे गेले होते. सोनार त्याच अलंकारापासून पुन्हा सोने तयार करतो आणि त्या सोन्यापासून आपल्याला हवा असलेला तो दागिना तयार करतो. आता तो दागिना मला आवडला तर तो सोनार चांगला, दागिना मला नाही आवडला की मी लगेच सोनार बदलतो. तसं देव देवळ परिवारू की जे कोरुणी डोंगरू, तैसा भक्ती व्यवहारू कान व्हावा. भक्ती कशी पाहिजे माणसाची ते सांगतात की एखाद्या ठिकाणी दगडामध्ये जेव्हा मूर्ती तयार होते, ते मूर्तिकार जेव्हा छिन्नी हातोडा घेऊन ते सगळं करतात, वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आपण गेल्यावर पाहतो, तेव्हा देव, ज्या देवाची मूर्ती आहे, जे देऊळ त्यांनी त्या ठिकाणी साकारलेलं आहे, त्या देवाचा जो सगळा परिवार आहे, नारद आहेत, तुंबरू आहेत, हे सुद्धा जर त्यांनी त्या दगडामध्ये कोरून काढले असतील तर आपल्या दृष्टीने हे नारद आहेत, हे ऋषी आहेत, हा विष्णू आहे, ही पार्वती आहे, हे शंकर आहेत, हे सगळ्या आपल्या दृष्टीने आहे. पण त्या दगडाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यामध्ये काहीच नाही, कुठलंच परिवर्तन झालेलं नाही. पण दृश्य आपल्यासमोर दिसत असल्यामुळे आपल्याला ते सगळं दिसतं. आणि म्हणून आपले कल्याण समिती म्हणतात की हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावे. हे जे आरतीमध्ये म्हणतात की अभ्यास आपला असा असावा की त्या ठिकाणी की गुह्य जे आहेत की ते गुह्य आपल्या त्या ठिकाणी स्पष्ट व्हावं. आपण जेव्हा कोमल वाचा दे रे राम म्हणतो तेव्हा पावन भिक्षा दे रे राम, दीनदयाळा दे रे राम, अभेदभक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. आता ही अभेदभक्ती म्हणजे जे काय, ती अभेदभक्ती यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65मध्ये चांगदेवांना सांगितलेलं आहे की जगत, परमात्मा आणि जीव हे कधीही भिन्न नसतात. त्यामुळे परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीने तू मला भेटायला ये आणि मी तुला भेटत आहे. पुढे पुढे ओव्या येणार आपल्याला की आपला एक हात दुसऱ्या हातात आपण घेतला तर आपला एक हात दुसऱ्या हाताला भेटतो. म्हणजे आपण हातात हात जेव्हा घेतो तेव्हा ते दोन्ही हात आपलेच असतात आणि त्यामध्ये आपला हा हात कोणाचा तरी दुसरा आहे, हा हात दुसरा आहे असं नसतं. पण ते दोन्ही हात आपलेच असल्यामुळे आपण आपल्या हाताला घट्ट मिठी मारली हातानेच हाताला, तर ते जसं आहे की त्या ठिकाणी ते दोन्ही एकरूपच आहेत, पण ते एकत्र आल्यामुळे ते एकत्र आले असं आपण म्हणतो. अन्यथा ती अभेदभक्तीच आहे. म्हणजे भक्त आणि भगवंत आणि भक्ती करणे हा जर 3 क्रिया आहेत, त्या क्रिया नसून तो देव म्हणजेच मी आहे आणि मीच तो आहे. अहम ब्रह्मास्मी, तत्वम ब्रह्म, तत्वमसी, हे जे आहेत या महावाक्यांचा अर्थ अशाच प्रकारे आहे. म्हणून अशी अभेदभक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. अभेदभक्ती म्हणजे मी भगवंतापासून वेगळा नाही आणि आत्मनिवेदन म्हणजे बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. ही आत्मनिवेदन भक्ती, मी आणि तू आपण एकच आहोत असं चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुझ्यात आणि माझ्यात तसा काहीच भेद नाही. आता हे सांगताना अजून एक उदाहरण देतात त्या ठिकाणी की या एक खडीसाखर आहे, खडीसाखरेची गोडी जी आहे ती गोडी अंतर्बाह्य ती गोडीच आहे. त्याच्यामध्ये खडीसाखरेचे 2 तुकडे जरी तोंडात टाकले तरी तीच गोडी आहे आणि मुखात मोठा एखादा चेंडू किंवा आपल्या लाडूसारखा जरी आकार दिला तरी त्याची गोडी तीच आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण खडीसाखर खातो म्हणजे तिचा वर्ण, तिचा आकार, तिचं रूप हे आपण खात नसतो, त्याचा आपण अनुभव घेत नसतो. पण त्यामध्ये असणारी अंतर्भूत असलेली जी गोडी आहे त्या साखरेची, त्या गोडीचा आपण अनुभव घेत असतो. आणि म्हणून या दृष्टीने ते आता आपल्याला पुढच्या ओळीमध्ये सांगतात. ती ओळीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणतात आहे का, वेळ आहे का, वेळ झाली का? हो आहे, अजून वेळ आहे. बरं बरं. या ओळीची सुरुवात करून देऊ आपण आणि मग थांबूया मध्येच. मग पुढच्या वेळेस मग पुन्हा पुढची ओळी घेऊ. आता ही 12वी ओळी आहेत चांगदेव 65मधली. तेवी शिवोनी पृथ्वीवरी, भासती पदार्थांची या परी, प्रकाश येते एकसरी संवित्ती हे. म्हणजे भगवंतापासून विश्व निर्माण झाले, पुन्हा ते सिद्धांत आहेत. मग ते विश्व वेगळं आहे आणि भगवंत वेगळा आहे का?
आणि त्या दोन्हीकडे पाहणारा मी वेगळा आहे का, हा विषय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पातळी अशी की ते या सगळ्यांना एकच समजतात, आणि चांगदेव महाराजांची पातळी अशी की सगळं ज्ञान असूनसुद्धा 1400 वर्ष जिंकून एवढी मोठी साधना करूनसुद्धा त्यांच्यामध्ये तो अहंकार असल्यामुळे, अहंकार जो आहे त्यामध्ये तो अडथळा आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा ही दृष्टी येण्यासाठी, आणि म्हणून तो दूर व्हावा म्हणून आत्मभिन्न, म्हणजे आपण वेगळे नाहीत पण आपल्या आत्मरूपाने आपण एकच आहो, हे सांगण्यासाठी ही चांगदेव पासष्टी आहे. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची आपरी प्रकाश येते एकसरी संवित्ती हे. हा एक शब्द पूर्ण चांगदेव पासष्टीमध्ये 2-3 वेळेस आलेला आहे. संवित्ती, संवित्ती म्हणजे परमात्मा, संवित्ती म्हणजे आत्मज्ञान, संवित्ती म्हणजे परब्रह्म, म्हणजे हे परब्रह्म प्रकाश येते एकसरी संवित्ती हे. चांगलं उदाहरण दिलेलं आहे पहा, की सगळे वेगवेगळे पदार्थ आपल्याला भासतात. आता भासणं म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान आहे. जसं मी मगाशी म्हणलं की कळी आवडत नाही माणसाला, पण त्याचं फुलात रूपांतर झाल्याबरोबर ते आवडतं. तसं परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तर त्याची भक्ती करणं अवघड आहे. पण ते निर्गुण निराकार परमेश्वर जेव्हा राम कृष्ण वेगवेगळ्या संतांच्या रूपामध्ये प्रगट होतं, तेव्हा त्याकडे आपण सहजपणे, आपला सहज स्वभाव असल्यामुळे आपण आकृष्ट होतो आणि ते आपल्याला आवडायला लागतात. आणि मग मनाप्रमाणे माझ्या मनात ज्या भगवंताच्या रूपाबद्दलचं आकर्षण आहे त्या रूपाची मी आराधना करत जातो. तसं या ठिकाणी म्हणतात की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसची काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. आता भगवंताच्या दृष्टीने हे जग झालंच नाही, हे जर भगवंताच्या दृष्टीने आहे तर अरे जे झालेच नाही त्याची वार्ता, त्याच्याबद्दल काय मला विचारता, म्हणून तरी पण तू विचारतोस म्हणून मी सांगतो असे दादबदात उभी आहे. तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. म्हणून दृष्टादृश्य दशे अतीत दृग मात्र जे असे. एखादा पदार्थ समोर आला म्हणजे तो पदार्थ पाहताना त्याकडे पाहणारा दृष्टा मी, तो पदार्थ म्हणजे दृश्य, आणि ते पाहण्याची त्यामध्ये क्रिया आहे. आता तो पदार्थ तिथून समोरून काढून घेतला, तो काढल्याबरोबर की माझं दृष्टत्व जे आहे ते सुद्धा संपलेलं आहे, आणि दृष्टत्व संपलं आणि त्यामुळे फक्त मीच राहिलो. म्हणजे तंतू लुगडे पाहू गेला, मृत्तिका घट पाहू गेली, तरी तिला आपणच सगळीकडे नटलेलो आहोत असं तिला दिसतं. म्हणजे आपल्या मुक्ताबाईंचा जो अभंग आहे तो अगदी प्रसिद्ध अभंग आहे या सगळ्या विवेचनाच्या दृष्टीने. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. नाना माती, नाना परळ आणि सुगडे, नाना माती, माती आहे आणि त्याच्यापासून अनेक प्रकारचे सुगडे आणि मडके तयार झाले तरी त्यामध्ये मातीच आहे. तसं तू मुक्ता म्हणे ऐके चांग्या, मुक्ताबाई म्हणतात की चांग्या तू हा विचार मनामध्ये घे की एकच परमेश्वराची सत्ता सगळीकडे प्रकाशित झालेली आहे. ही जी परमेश्वराची सत्ता आहे तिलाच या ठिकाणी या चांगदेव पासष्टीमध्ये संवित्ती असं म्हणलेलं आहे. म्हणून संवित्ती हे जर याचा विचार केला, परब्रह्माच्याच ठिकाणचा विचार केला, तर मग एक गोष्ट एक चांगलं आहे पहा. आता सर्वसाधारण माणसाला, तुम्हाला आम्हाला जर एक गोष्ट पटायची असेल किंवा पटणं अवघड आहे खरं म्हणजे, की या जगामध्ये जे दिसतं ते सगळं नाशवान आहे असं जर म्हटलं, तर मग मी, माझा देह, माझे नातेवाईक, माझं घर, माझा देश, माझं घर, एवढी मोठी बिल्डिंग, हे सगळं नाशवान आहे असं जर म्हटलं तर पटेल का आपल्याला? अजिबात पटणार नाही. आता पटण्यासाठी काहीतरी सांगितलं पाहिजे. आता ते सांगणं जे आहे ते चांगदेवांच्या लेवलवर चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, पण आपल्यासाठी आपल्या लेवलवर सांगण्याचं हेच आहे की हे पटण्यासाठी सर्वसाधारण माणसाला आधी साधना करावी लागेल. समर्थ किंवा कुठलेही संत आपल्याला सांगतात तू आधी कर्म नीट कर, जी जी कर्म तू केलेली आहेस ती चांगली आहेत की नाही याचा विचार कर, तुझ्या कर्मामुळे इतरांना त्रास होतो का याचा विचार कर, आणि हे सगळे तू उद्योग जे सगळे करतोस ते उद्योग केव्हा ना केव्हा तू थांबव, आणि एकदा बसून बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिडावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती केजे. खूप हिंडून चालत नाही. आता आपले स्वामी विवेकानंद अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. ते जेव्हा अमेरिकेत जायला निघाले तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना मुंबईमध्ये त्या बोटीवर एक चांगला धर्मग्रंथ आणून दिला आणि म्हणे स्वामीजी आपण धर्मपरिषदेला जात आहात तर हा ग्रंथ तुमच्याबरोबर असू द्या, तुम्ही काहीच नाही बरोबर घेतलं. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी उभ्या उभ्या त्या ठिकाणी ती पानं सगळी चालली
आता जसं आपण एखाद्या गोष्टीचं स्कॅन करतो, फोटोचं स्कॅन करतो, एखादं डॉक्युमेंट स्कॅन करतो डॉग स्कॅनरनी, ते स्कॅनिंग करताना काय 2-4-5 सेकंदामध्ये 10 पानंसुद्धा आपण स्कॅन करतो. तसं स्कॅनर या स्वामी विवेकानंदांच्या बुद्धीमध्ये होतं. त्यांनी तो ग्रंथ पाहिला आणि चाळल्याबरोबर तो परत केला. अरे मला काही याची गरज नाही म्हणे. आणि मग ते म्हणतात कसं काय, तिथे गेल्यानंतर तुम्हाला रेफरन्सला काहीतरी पाहिजे, तेव्हा ते म्हणतात की मला काहीच नको, यातलं कुठल्या पारावर काय आहे मी तुला सांगू शकतो. आता ही बुद्धी जी आहे, ही प्रगल्भता जी आहे, ही कोणामुळे आहे, तर ही या ओवीमध्ये प्रकाश येते एकसरी संवित्ती हे त्या परमात्म्याचा अंश हा जो माझ्या ठिकाणी प्रगट झालेला आहे, त्याचा अनुभव मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आलेला आहे. आणि त्यांचा प्रकाश असल्यामुळे या लौकिक गोष्टीची मला गरज नाही. आणि काल परवा मी बोलल्याप्रमाणे मागच्या वेळेस बोललो असेल कदाचित, की माईक जो आहे तो समोर असतो आणि वक्ता मागे असतो. आणि स्वामी विवेकानंद तिथे बोलत होते आणि त्या चित्रकाराला ते चित्र काढत असताना त्यांच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती आहे, साधू आहेत हे दिसलं. तर ते मागचे जी व्यक्ती होती, जे दिसलं अस्पष्ट होते पण दिसत होते, त्यांना ते स्वतः रामकृष्ण परमहंस आहेत. आणि माईक जसं आपल्यासमोर असतं तसं विवेकानंद म्हणतात की ते बोलणारे आहेत आणि मी सुद्धा फक्त माईक म्हणून तुमच्यासमोर आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात प्रकाश येते एकसरी संवित्ती हे. आता हे जे आहे संवित्ती आणि प्रकाश याच्याबद्दलचं 1-2 गोष्टी सांगून थांबतो मी. सांगायला भरपूर आहे खरं म्हणजे. जसं कंदील आहे, पूर्वीच्या काळी कंदील होते, संध्याकाळी कंदील स्वच्छ करून ते वात वर करायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, हे सगळं आमचं लहानपणचे सगळे कामं होते. त्या कंदिलाची काच आहे, ती काच काळी आहे म्हणून रोज आपण त्याला पुसत होतो लहानपणी. आणि तो पुसून संध्याकाळी जेव्हा दिवे लावतो तेव्हा त्या आतल्या दिव्याचा लख्ख प्रकाश बाहेर आपल्या खोलीमध्ये पडायचा. आता या ठिकाणी हा प्रकाश कोणामुळे पडतो आहे? ती काच मी पुसली म्हणून पडतो आहे का आतमध्ये ती ज्योत आहे म्हणून पडतो आहे? तर आता परमार्थाच्या दृष्टीने ही आतमधली ज्योत जी आहे ती संवित्ती आहे, तो परमात्मा आहे. ती ज्योत जोपर्यंत आहे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये, देहामध्ये जोपर्यंत परमेश्वराचा अंश आहे, ती संवित्ती आहे, तो परब्रह्म आपल्या ठिकाणी त्याचा अंश आहे, तोपर्यंत ह्या काच स्वच्छ करावी लागते आपल्याला. आणि काच स्वच्छ करणे म्हणजे आपली साधना आहे. नामसाधना असेल, ध्यानसाधना असेल, कुठल्याही प्रकारची साधना असेल, ग्रंथाचं वाचन हे त्या कंदिलाची काच स्वच्छ करण्यासारखं आहे. आणि जोपर्यंत आतमध्ये ती आत्मज्योती आहे, जोपर्यंत भगवंताचा अंश आहे आणि ही काच स्वच्छ आहे, तोपर्यंत त्याचा प्रकाश सगळीकडे चांगलाच पडणार आहे. आणि म्हणून या दृष्टीने ह्या गोष्टीकडे, ह्या ओवीकडे आपण पाहावं. आता आपण थोडंसं थांबूया. मला वाटतं ही किती ओवी आहे, 12वी ओवी आहे. आता उद्याच्या विवेचनामध्ये आपण बाकीचा भाग पाहूया. या ठिकाणी मी थांबतो. आपण सर्वांनी खूप छान प्रकारे हे स्पष्टपणे म्हणजे समजून घेत आहात, याबद्दल खूप आनंद वाटतो. आणि तुमचा आनंद किती आहे माहीत नाही, पण मला खूप आनंद होतो की एवढी 60-70 वर्ष फक्त 65 ओव्यांची चांगदेव 65 चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांना सांगितली. एवढंच फक्त 3 गोष्टी, 3 वाक्य माहीत होते. पण त्यामध्ये आता सगळं समजून घेण्याची पात्रता ही सद्गुरू कृपेने माझ्या ठिकाणी आली आणि किंवा तुमच्या ठिकाणी आली. त्यामुळे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन माझं हे बोलणं थांबवतो. उद्या पुन्हा आपण पुढचा भाग घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. छान. हा छोटा आहे पण तुम्हाला माहिती